छत्रपती संभाजीनगर महापालिकेत आता भाजपा शिवसेना एकत्र लढणार नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर आता इच्छुक उमेदवार जे शिवसेनेचे आहेत त्या ठिकाणी यायला लागलेले आहेत आणि माजी महापौर नंदकुमार घोडेले हे प्रत्येकाचं नाव आणि त्याचा प्रभाग या ठिकाणी नोंद करून घेत आहेत। या ठिकाणी मोठ्या संख्येने आता गर्दी जमायला सुरुवात झाली। आपल्यासोबत नंदकुमार घोडेले भाऊ, कशाची यादी चालू आहे? एकतर आपण बघतो की आज महानगरपालिकेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता अवघे काही तास या ठिकाणी शिल्लक आहेत। प्रचंड गर्दी इच्छुकांची या ठिकाणी माननीय पालकमंत्री महोदयांच्या निवासस्थानी या ठिकाणी झालेली असताना इच्छुक कोणत्या प्रभागातनं आहेत, कोणत्या गटातनं आहेत, नाव वगैरे सगळी नोंद मी या ठिकाणी घेण्याकरता साहेबांनी आदेशित केलेलं आहे। ही सगळी नोंद घेऊन हा सगळा आढावा मान्य पालकमंत्री साहेबांसमोर या ठिकाणी ठेवण्यात येईल आणि आमची जी कमिटी आहे ती याबाबत सर्व निर्णय घेईल। परंतु इच्छुकांच्या नावाचा पूर्ण या ठिकाणी आपण जे काय असेल माहिती घेऊन आम्ही वरिष्ठांसमोर या ठिकाणी ठेवण्याचं काम मी या ठिकाणी करत आहे। जवळपास असं निश्चित दिसतंय की शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार नाही, त्या अनुषंगाने यादी करणं चालू आहे का किंवा खात्रीसाठी करून घेत आहे काय खबरदारीचा उपाय म्हणून? आता मी म्हटलं शेवटी गडबड होऊ नये, अवघे काही तास शिल्लक आहेत आणि मला वाटतं शेवटी धावपळ होऊ नये म्हणून हे निर्णय घ्यायला सोपं होईल म्हणून सगळी माहिती जमा करण्याचं काम सुरू आहे आणि बाकीचा निर्णय आमची जी कमिटी आहे माननीय पालकमंत्री महोदय, त्यात खासदार महोदय, सगळे जिल्हा प्रमुख वगैरे असतील ते निर्णय घेतील। परंतु सगळी माहिती जमा करून वरिष्ठांच्या समोर ठेवण्याचं काम या ठिकाणी आमच्या पार्टीकडनं सुरू झालेलं आहे। नक्कीच शिवसेनेच्या वतीने खबरदारीचा उपाय केला जातोय की जर उमेदवारी अर्ज सर्व भरायचं काम पडलं तर त्यांची यादी किमान आपल्याजवळ असावे, त्यांचे उमेदवारी अर्ज आपल्याजवळ असावे, ही इत्यंभूत माहिती आता या ठिकाणी संकलित केली जात आहे। कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सर्वदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।